दिवशी 12वीचा रिझल्ट लागला त्या दिवशी माझ्या जीवनातील मला आठवते की म्हणजे एवढा वाईट क्षण, एवढा दुःखाचा क्षण मी विसरू शकत नाही. कारण का मी 10वीला असताना मी शाळेमध्ये पहिला आलो होतो. त्यावेळेस म्हणजे मला पहिलंच म्हणायचे की हा काय पास होत नाही 10वी म्हणायचे. प्रत्येक जण म्हणायचे हा 10वी पास होत नाही, क्रिकेटच जास्त करतो, काहीच होत नाही. त्यावेळेस म्हणजे मी सर्वांना धक्का देत शाळेतून टॉप केलं होतं. मग सर्वजण म्हणायचे की नाही शाळेतून पहिला आहे, आता 100% पास होईल. सर्वजण म्हणजे रिझल्ट सर्च करत होते, पास होईल पास होईल, मी नापास. ते म्हणतात तुम्हाला अपेक्षा भंग झाली, तुम्हाला जितसे ज्यादा चर्चा हमारी हार गई. कोणी तेच चौकट झाला, नापास झाला. सर्वजण म्हणायचे आम्हाला माहिती होतं पुढे जाऊन हे काही पास होणार नाही, नापास होणार नापास होणार. मी इतकं डिप्रेशन मध्ये गेलो, इतकं डिप्रेशन. मग मी पूर्णपणे ट्रॅक सोडलं होतं. मी म्हणलं की बस संपलं आपलं. मग फेल झाल्याच्या नंतर मी बाहेर मग सोडलं होप्स. मग बाहेर जॉब करायचं ठरवलं, बाहेर जॉब करायला गेलं आणि स्वतः गावामध्ये मग मी ते जनरल किराणा स्टोर्स टाकलं होतं, रिचार्ज वगैरे दुकानं टाकली होती, चालवलं मी. म्हणजे मोबाईल रिचार्ज पूर्ण मी होप सोडून दिली होती अभ्यासात. मग त्याच्यानंतर अजून मला वाटलं की म्हणजे माझ्यामध्ये जिद्द होती एवढी की काहीतरी केलं पाहिजे.